नमस्कार, माझं नाव सिद्धी आणि कुक विथ सिद्धीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चिकन फ्राईड राईस. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी इथे 150 ग्राम बोनलेस चिकन घेऊन त्याचे अशा प्रकारे बारीक पीसेस करून घेतले आहेत. आता यात टाकूया मिरपूड, लाल मिरची पावडर, कॉर्नफ्लोअर, मीठ आणि एक अंड. आता हे सर्व मस्तपैकी मिक्स करून 15 मिनिटांसाठी मॅरिनेट करायला ठेवूया. आता 15 मिनिटं झालेली आहेत. तर ह्या चिकनला आपण आता थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेऊया. मग याच कढईमध्ये एक अंड टाकून ते परतून घेऊया. अंड परतून झाल्यावर यात क्रश केलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची, सिमला मिरची, गाजर आणि थोडीशी कांद्याची पात टाकून या भाज्या थोड्याशा शिजेपर्यंत परतून घेऊया. मग यात टाकूया थोडीशी मिरपूड, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस. आता हे सर्व परतून घेऊन त्यात हा शिजवलेला बासमती राईस टाकूया. हा भात आपल्याला 80%च शिजवून घ्यायचा आहे, कारण फ्राईड राईसमध्ये थोडासा कच्चाच भात वापरला जातो. आता हे फ्राय केलेलं चिकन टाकूया आणि थोडंसं मीठ टाकूया. मीठ आपण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा टाकलं आहे, शिवाय भात शिजवतानाही टाकलं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवूनच इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे. सर्वात शेवटी ही थोडीशी कांद्याची पात टाकूया. तुम्ही इथे पाहू शकता आपला मस्तपैकी चिकन फ्राईड राईस अगदी चायनीज स्टॉलवर मिळतो तसा रेडी झालेला आहे. तर याला आता शेजवान चटणीबरोबर सर्व्ह करूया. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.